नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सुवर्णा पंढरनाथ धामणे, KTHM कॉलेज, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आजच्या TYBAच्या जेनेरिक इलेक्टिव्ह सिलेबसच्या व्याख्यानामध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्याख्यानामध्ये आपण नागरी शिक्षण या प्रकरणामध्ये भारतातील सीमांत वर्ग जो आहे तो जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मागील व्याख्यानामध्ये आपण काय शिकलो त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. मागील व्याख्यानात नागरी शिक्षण या प्रकरणात आपण मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य जी आहेत ती समजून घेतली होती. याचबरोबर मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्यांना खऱ्या अर्थाने तेव्हाच पाठबळ मिळू शकते जेव्हा समाजामध्ये सामाजिक न्यायाची प्रस्थापना होऊ शकेल. पण मुळात समाजामध्ये आपल्याला या सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये जी गोष्ट दिसायला हवी ती अवतरलेली दिसत नाही आणि याच्यामुळे भेदभाव, विषमता, अनेक अशा सामाजिक आर्थिक समस्या सुद्धा निर्माण झालेल्या दिसतात. आणि याच्यामुळेच समाजामध्ये असा एक वर्ग निर्माण झालेला आहे जो दुर्लक्षित स्वरूपामध्ये किंवा वंचित स्वरूपामध्ये स्वतःचं आयुष्य जगतोय. आजही त्यांना भलेही त्या मूलभूत गरजा असतील किंवा काही सामाजिक आर्थिक गरजा असतील यासाठी संघर्ष करावा लागतो. मग असा वर्ग जो आहे तो म्हणजे सीमांत वर्ग. आता सीमांत वर्ग म्हणजे नेमकं काय तेच आज आपण समजून घेणार आहोत. आणि या सीमांत वर्गांमध्ये भारतामध्ये कोणकोणते वर्गांचा समावेश होतो, त्यांची कोणकोणती आव्हानं आहेत, समस्या आहेत ते देखील समजून घेणार आहोत. तत्पूर्वी आजच्या व्याख्यानाच्या माध्यमातून आपली कोणती उद्दिष्ट साध्य होणार आहेत ती जाणून घेऊयात. सर्वप्रथम समाजातला सीमांत वर्ग म्हणजे काय किंवा कोणत्या वर्ग त्यांची ओळख पटवण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा समाजामध्ये त्यांची स्थिती जी आहे त्याचं अवलोकन करताना त्यांना सीमांत वर्गांमध्ये आपण का टाकतो किंवा त्यांना सीमांत वर्ग का म्हणतो हे आपल्याला जाणून घेता येईल. आणि याशिवाय भारतीय समाजामध्ये ही सीमांत वर्ग कोणते आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घेता येईल. सीमांत वर्ग यामध्ये सुरुवातीला आपल्याला सीमांत वर्ग जो आहे याच्या एक प्रस्तावनेच्या स्वरूपामध्ये किंवा त्याची एक ओळख म्हणून बघूयात की सीमांत वर्ग हा असा वर्ग असतो ज्याला समाजामध्ये केंद्रस्थानी न ठेवता सीमेवर ठेवलं जातं, म्हणजेच त्याला किनाऱ्याकडे असं ढकललं जातं. म्हणजेच काय होतं की आजही हा असा वर्ग आहे ज्याला समाजामध्ये स्थान प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. म्हणजे जेव्हा वंचितांचे आपण संघर्ष बघतो, निर्णय अधिकार बघतो किंवा त्यांच्यासाठी असणारी स्थितीचा जर आपण अवलोकन केलं तर जाणवतं की आजही त्या व्यक्तींना स्वतःचे अधिकार प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आणि हा संघर्ष याच्यासाठी करावा लागतोय कारण त्यांचे अधिकार केवळ व्यक्ती म्हणून नाकारले जात आहेत असं नाही, तर ते एका समूहाचे भाग आहेत किंवा एका समूहाचे घटक आहेत म्हणून त्यांच्याकडनं हे अधिकार जे आहेत ते नाकारले जातात. मग अशा वेळी आपल्या भारतीय संविधानांमध्ये सर्व नागरिकांसाठी कोणत्याही भेदभावाविना समानता प्रदान केलेली आहे. राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा हक्क म्हटला की कलम 19 असो किंवा समानतेचा हक्क म्हटला म्हणून 14 ते 18 हे कलम असो, याच्यामध्ये कितीही तरतुदी केलेल्या असल्या तरी सुद्धा आजच्या समाजामध्ये या सीमांत वर्गाला स्वतःचं व्यक्तित्व सिद्ध करण्यासाठी लढावं लागते. म्हणजेच समाजामध्ये ती व्यक्ती असूनही त्यांचं व्यक्तित्व मान्य केलं जात नाही, त्यांना माणूसपणाने किंवा त्यांच्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून बघितलं जात नाही. मग आज समाजामध्ये या वर्गांना अपमान सहन करावा लागतोय, त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित राहावं लागतंय. त्यामुळे व्यक्तीचं जर व्यक्तित्व नाकारलं जात असेल तर अशा समाजाला आपण सभ्य समाज म्हणू शकतो का? आजही समाजामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ अशी जी स्तर आहेत या स्तरांच्या माध्यमातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्या समूहांना एक प्रकारे याची जाणीव करून दिली जाते की ते दुर्बल आहेत, दुर्लक्षित आहेत किंवा त्यांना हक्क प्राप्त करण्याचा अधिकार नाही. आजही काही उच्चवर्णीयांना असं वाटतं की जर हे लोक विकसित झाले तर आपल्या सन्मानाला हा धक्का आहे किंवा आपल्या प्रतिष्ठेसाठी हा धक्का आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी असणाऱ्या तरतुदी सुद्धा त्यांना नकोशा वाटतात. आणि या तरतुदी केल्या म्हणून समाजाची मानसिकता बदलणार आहे का? स्वतः आंबेडकर म्हणाले होते की अनुभवाअंती असं निदर्शनास येतं की कितीही कायदे केले, कितीही तरतुदी केले
परंतु व्यक्तित्व स्वीकारणं ही एक नैतिक संकल्पना आहे. आणि जोपर्यंत सामाजिक अ, भान नसेल किंवा सामाजिक नैतिकता त्यासाठी अनुकूल नसेल, तोपर्यंत या व्यक्तींना त्यांचा हक्क प्राप्त होणार नाही. आणि म्हणूनच सीमांत वर्गांमध्ये या वंचित वर्गांना आपण किमान प्रतिष्ठा आणि किमान अधिकार यापासून सुद्धा वंचित ठेवत असतो. यासाठी सुद्धा त्यांना समाजांच्या त्या दृष्टिकोनाला सामोरं जावं लागतं, तोंड द्यावं लागतं. म्हणजे 21व्या शतकामध्ये जिथे भारतामध्ये लोकशाहीचा अवलंब होऊनच आज 72 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली असताना सुद्धा अशा समस्या आपल्याला अभ्यासाव्या लागतात. हेच आपलं एक प्रकारचं दुर्दैव आहे. पण तरी जर या समस्या आपण अभ्यासल्या नाही, त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, तर खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाची प्रक्रिया आपल्याला अवलंबता येणार नाही. जर सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल, तर समस्या पण समजून घेतल्या पाहिजे. नुसत्या समजूनच घ्यायच्या नाही, तर त्या आपल्याला स्वीकारायच्या पण आहे. आणि जोपर्यंत आपण समस्या स्वीकारत नाही, तोपर्यंत आपण त्यामध्ये परिवर्तन सुद्धा घडवून आणू शकत नाही किंवा त्या दृष्टीने स्वतःची भूमिका सुद्धा ठरवू शकत नाही. त्यामुळे सामाजिक न्याय प्रस्थापित करायचा असेल, तर सीमांत वर्गांच्या अनुषंगाने नेमक्या संकल्पना काय आहेत, नेमकी सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थिती काय आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्थिती काय आहे, याचा आढावा घेणं गरजेचं पडतं. यामध्ये बघा, सीमांत वर्गांमध्ये जो काही संवैधानिक संरक्षण आणि कायदे यांची तरतूद केलेली आपल्याला दिसून येते. आता संविधानामध्ये बघितलं तर जसं आपण म्हणतो की 1950 पासून हे संविधान लागू झालेलं आहे. म्हणजे तेव्हापासून त्यांच्यासाठी हे संरक्षण आहेत, त्यांच्यासाठी हे कायदे आहेत. म्हणजे हेच कायदे तुम्हाला मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्वे, त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य या स्वरूपातही बघायला मिळतील. त्यांच्यासाठी काही प्रतिबंधात्मक स्वरूपाचे कायदे करण्यात आलेले आहेत, त्यामध्येही तुम्हाला ते बघायला मिळतील. याशिवाय या सीमांत वर्गांसाठी विशेष स्वरूपात काही आयोग निर्माण करण्यात आलेले आहेत आणि या आयोगांच्या माध्यमातून त्यांच्या समस्या जाणून घेणं, त्या सोडवणं आणि त्यांना समाजाच्या वर्तमान प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो. त्याच्यामुळे संवैधानिक संरक्षण आणि कायदे यांची तरतूद या परीने बघितलं तर आपण बऱ्यापैकी वाटचाल पूर्ण केलेली आहे. पण शेवटी समाजाची मानसिकता काही बाबतींमध्ये अजूनही बदलायला तयार नाही आणि ही मानसिकता न बदलल्यामुळे आजही या समाजाला संकटांना सामोरं जावं लागतं. ज्या पद्धतीने दलित वर्ग असतील, मागास वर्ग असतील किंवा स्त्रिया आहेत, अपंग आहेत, असे वेगवेगळे वर्ग आहेत, जे आपण पुढे अभ्यासणारच आहोत. तर यांच्यासाठी जो काही समाजाचा दृष्टिकोन आहे, तो या संविधानाच्या माध्यमातनं किंवा कायद्याच्या माध्यमातनं सोडवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा आयोग आहेत, कायदे आहेत. परंतु जसं मी सांगितलं, की फक्त आर्थिक आणि राजकीय मुक्ती मिळाली म्हणून त्यांना सामाजिक न्याय मिळेल का? तर या आर्थिक आणि राजकीय मुक्तीसोबतच त्यांची अस्मिता, त्यांची सार्थकता, त्यांचा स्वाभिमान याला सुद्धा महत्त्व दिलं गेलं पाहिजे. ज्या पद्धतीने यांचं व्यक्तित्व नाकारलं जाते, याचा अर्थ एक प्रकारे त्यांची मानखंडना केली जाते आहे, त्यांचा अपमान केला जातो आहे. जिथे त्यांना एक व्यक्ती म्हणून स्वयं निर्णय घेण्याचा अधिकार आहे, जिथे त्यांना स्वतःच्या पात्रतेनुसार स्वतःचा विकास साध्य करायचा आहे. म्हणजे एका बाजूला त्यांना स्वविकास तर साध्य करायचा आहेच, पण उन्नतीच्या सुद्धा संधी त्यांना प्राप्त झाल्या पाहिजेत. आणि या 2 गोष्टी समाजामध्ये तेव्हाच प्राप्त होऊ शकतील, जेव्हा आपण त्यांना तो पर्याप्त मान जो आहे, तो प्राप्त करून देऊ. मग अस्मिता त्यांची स्वीकारली जाणं गरजेचं आहे. त्यांची अस्मिता उंचावण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. भलेही आपण एक राजकीय पातळीवरचा जेव्हा विचार करतो, तेव्हा आपल्याला जाणवतं, की अस्मितेचं राजकारण करून स्वार्थासाठी, सत्ता प्राप्तीसाठी किंवा ते टिकवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. पण याच्याही तोही एक प्रकारचा प्रयत्न जरी असला, तर याच्यामुळे कुठेतरी समाजाच्या निदर्शनामध्ये तो वर्ग येतो. पण याची जाणीव आपण ठेवली पाहिजे, की अस्मितेचं राजकारण करण्याऐवजी आपण ऐतिहासिक जी परिस्थिती आहे, ती बदलण्यासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे. कारण हा जो सीमांत वर्ग आहे, हा आज खितपत पडलेला नाही किंवा आज तो वंचित झालेला नाही. हजारो वर्षाचा, लाखो वर्षाचा त्याला इतिहास आहे, की या समाजाची मानसिकता अजूनही बदललेली नाहीये. आणि त्याशिवाय आपण त्या गोष्टींना सार्थ करू शकतो ना त्यांचा स्वाभिमान त्यांना परत मिळवून देऊ शकतो. भलेही काही बाबतींमध्ये या गोष्टी आपण शक्य केल्या असतील, पण अजूनही बहुतांशी असा वर्ग बाकी आहे, ज्यांना या गोष्टींविषयीची जाणीव सुद्धा नाहीये आणि आजही ते स्वतःचं आयुष्य एका कोशामध्ये जगताय. मग याच्यामध्ये कारण जर तुम्ही बघितलं,
तर समाजामध्ये या वंचिताची किंवा सीमांत वर्गाची जी मानखंडना केली जाते, त्या माध्यमातून त्यांचं एक मानसिक खच्चीकरण केलं जातं आणि कुठेतरी त्यांना असं भासवलं जातं, की यात त्यांचीच चुकी आहे किंवा ते त्याच पात्रतेचे आहेत आणि तेही या गोष्टीला एक्सेप्ट करतात, स्वीकारतात आणि याचा परिणाम काय होतो, की ते सुद्धा लढायचं बंद करून देतात किंवा आपण कितीही लढलो तरी आपल्याला आपले अधिकार मिळणार नाही, हक्क मिळणार नाही, ही जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होते. मग हे का होते? कारण त्यांना पर्याप्त मान मिळत नाही. त्यांना पर्याप्त त्या माणुसकीच्या दृष्टिकोनातनं बघितलं जात नाही. त्यांना त्या निर्णय क्षमतेमध्ये समाविष्ट केलं जात नाही. त्यांना काय हवं आहे याचा विचार केला जात नाही. याच्यामध्ये चार्ल्स टेलर यांची व्याख्या महत्वाची आहे. त्यांनी सांगितलंय, की समाजामध्ये पर्याप्त मान राखणं म्हणजेच केवळ सामाजिक सौजन्य नाहीये, तर ती मूलभूत मानवी गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या समाजाला सभ्य समाज म्हणायचा असेल, तर तो समाज औद्योगिकीकरणाने, आधुनिकीकरणाने किंवा तांत्रिक विज्ञानाची प्रगती करून सभ्य नाही होणार. सभ्य होण्यासाठी त्यांना समाजातल्या प्रत्येक घटकाला या विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी मदत करावी लागेल. जर मदत करू शकत नसाल, तर कमीत कमी अडथळा तरी त्यांनी त्यामध्ये निर्माण करू नये. सो अशा पद्धतीने वैयक्तिक पातळीवर सुद्धा आपण ती खबरदारी घेणं अपेक्षित आहे. यानंतर मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा जो 1948 साली डिक्लेअर झालेला होता, त्या वैश्विक जाहीरनाम्यामध्ये सुद्धा व्यक्तींचे धार्मिक, आर्थिक, राजकीय विचारांचं एक प्रकारे आपल्याला प्रतिबिंबित होताना दिसतात. मग याच्यामध्ये समूहाचे हक्क आहे, जिथे 2 गोष्टी सांगितल्या जातात. एक म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा भेदभाव केला जाणार नाही, कारण ती कोणत्यातरी एका समूहाची घटक आहे. म्हणजे त्या भेदभावापासून तिला संरक्षण मिळणं, ही एक गोष्ट त्याच्यातनं साध्य होते. आणि दुसरी म्हणजे जे अल्पसंख्याक आहेत, अशा लोकांना सांस्कृतिक संरक्षण देण्याची जबाबदारी ही राज्याची आहे. म्हणजे राज्याने त्या स्वरूपाचं नियंत्रण समाजावर प्रस्थापित केलं पाहिजे आणि या माध्यमातनं एक प्रकारे त्यांना त्यांची उन्नती करण्याची संधी देणं किंवा त्यांच्या अधिकारांना उपभोगण्याची संधी देणं, हा असा अधिकार दिसून येतो. म्हणजे एका बाजूला काय करू नये म्हणजे विधी स्वरूपात बघितलं तर तो नकारात्मक अधिकार आहे आणि जिथे त्यांना काय करू दिलं पाहिजे किंवा ते करू देण्यासाठी कसं वातावरण असलं पाहिजे, त्याला विधी भाषेत आपण सकारात्मक स्वरूप म्हणतो. तर मानवी हक्काच्या वैश्विक जाहीरनाम्यामध्ये या समूहाचे जे हक्क आहेत त्याचा आपल्याला समावेश दिसून येतो. त्यासोबतच आपण बघितलं की भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा मूलभूत हक्क असतील, मार्गदर्शक तत्त्वे असतील, या दोन्हीही पातळ्यांवर आपल्याला नकारात्मक आणि सकारात्मक या हक्कांचा अवलंब दिसून येतो, ज्या माध्यमातून या सीमांत वर्गांसाठी आपण ते सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वातावरण निर्माण करू शकू, ज्याच्यातनं त्यांचा विकास, स्वविकास असेल किंवा सामाजिक विकास असेल किंवा समूह विकास असेल, तो साध्य होऊ शकेल. याच्यानंतर सीमांतीकरणाचा जो संबंध आहे, हा इतका आजच्याही काळामध्ये का बरं अस्तित्वात आहे किंवा का आपण त्याच्यातनं बाहेर पडू शकलो नाही? तर याला कारण आहे, पहिले तर संसाधनांचा एक अभाव, की जो मोजक्या लोकांकडे किंवा मूठभर लोकांकडेच सरकलेला आहे. न्यायाचं समान वितरण होत नाही आणि संसाधनांचं सुद्धा समान वितरण होत नाही. आणि या अभावामुळे हा सीमांत वर्ग जो आहे तो वंचित राहतो. त्यांचं वंचित राहण्याचं कारण हा फक्त भेदभावच असेल असं नाही. तर किंवा तो फक्त जातीय किंवा धार्मिकच असेल असेही नाही. पण बऱ्याच अंशी इतरही त्यांच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिक स्वरूपाच्या अशा समस्या आहेत, की त्यांना या संसाधनांचा किंवा या वितरणांचा लाभ घेता येत नाही. आणि या अभावामुळे आजही ते सीमांत रेषेमध्ये बसलेले दिसून येतात. दुसरं म्हणजे जेव्हा जात धर्माचा विचार करतो, तेव्हा उच्चवर्णीय समाजामध्ये त्यांच्याविषयी असणारा पूर्वग्रह आज बऱ्याच अंशी जसं तुम्ही विमुक्त ज्या भटक्या जाती आहेत त्यांचा विचार केला किंवा गरिबांचा विचार केला, तर समाजाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, तो अतिशय खालच्या स्वरूपाचा आहे. त्यांच्याकडे ते विश्वासाने बघत नाही, त्यांच्याकडे ते संशयाने बघतात आणि हा पूर्वग्रह जो आहे, तो त्यांना समाजाच्या या प्रवाहामध्ये येण्यासाठी अटकाव करतो. आणि यातही आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्तिहीनता. त्यांच्यामध्ये ती ताकदच नाहीये. घटनेच्या माध्यमातून ताकद त्यांना पुरवली गेली आहे, पण त्यांना त्याची जाणीवच नाहीये. आजही आरक्षणाची तरतूद करून सुद्धा एक असा समाज सीमांत वर्गातला तुम्हाला बघायला मिळेल, की ज्याच्या पहिल्या पिढीने पण आरक्षणाचा लाभ घेतलेला आहे आणि दुसरी पिढी सुद्धा त्या आरक्षणाचा लाभ घेते आहे. त्याच्यामुळे त्या आधुनिक समाजाच्या प्रवाहामध्ये सामील पण झालेली आहे.
पण आजही अनेक असे लोक आहेत की ज्यांच्या पहिल्या पिढीला सुद्धा आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. एव्हाना आरक्षण का आहे, कशासाठी आहे, त्यातनं आपला काय फायदा होणार आहे, याची जाणीव सुद्धा त्यांना नाही. आणि याच्यामुळे कुठेतरी ते शक्तिहीन झालेले आहेत. त्याच्यामुळे सीमांतीकरणाचा संबंध या 3 घटकांशी जोडलेला आपल्याला दिसून येतो. एक म्हणजे अभाव, दुसरा म्हणजे पूर्वग्रह आणि तिसरं म्हणजे शक्तिहीनता. अशा स्वरूपामध्ये सीमांत वर्गांमध्ये आपल्याला त्याच्या काही व्याख्या पण बघता येतील, ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सीमांत वर्ग म्हणजे नेमका कोणता वर्ग याची ओळख तुम्हाला पटवता येईल. तर पहिली व्याख्या याच्यामध्ये आहे, की जेव्हा सरकारद्वारा समाजाच्या सर्व दुर्बल वर्गांच्या विकासाचा प्रयत्न केला जातो, मात्र धोरण दोषपूर्ण असल्यामुळे किंवा दुर्बल समूहाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संघटनांमध्ये काही त्रुटी असल्यामुळे एक मोठा समूह किंवा समुदाय देश आणि समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळा पडायला लागतो, तेव्हा या स्थितीला सीमांतीकरण किंवा त्या समुदायाला आपण सीमांत वर्ग असे म्हणतो. म्हणजे जसं शासकीय धोरणाचा आपण विचार करतोय त्याच पद्धतीने समाजाचा पाठिंबा न मिळणं आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण नसल्यामुळे, जाणीव नसल्यामुळे किंवा जागरूकता नसल्यामुळे हा वर्ग सुद्धा त्या प्रवाहामध्ये येण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे अशा तिन्हीही मार्गांनी बघितलं तर हा सीमांत वर्ग आपल्या समाजामध्ये अस्तित्वात असल्याचं दिसून येतं. दुसरी व्याख्या याच्यामध्ये आहे, की सीमांत वर्ग म्हणजे असा वर्ग, की जे सामाजिक रूपामध्ये बहिष्कृत आहेत, जे समाजाच्या मुख्य प्रवाहांपासून किनाऱ्यावर ढकलले जातात. अशा लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष केलं जातं, जाणीवपूर्वक किंवा ते दुर्लक्षित होतात आणि असा समूह संसाधने प्राप्त करण्यासाठी तसेच सामाजिक जीवनामध्ये सहभाग घेण्याहेतू संघर्ष करत राहतो. म्हणजे त्याला त्याचे हक्क असतील, त्याच्या गरजा असतील, हे सगळं पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सहजतेने त्या गोष्टी प्राप्त होत नाही आणि यासाठी त्यांना सामाजिक, आर्थिक, राजकीय पातळीवरच्या भेदभावाला सामोरं जावं लागतं, विषमतेला सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळे सीमांत या वर्गांच्या व्याख्या बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल. त्यानंतर सीमांत वर्गांमध्ये या व्याख्यांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल, की कोणत्याही अधिकारांच्या संदर्भामध्ये सुनिश्चिती नाहीये. घटनेत अधिकार आहे, मानवाचा जो मानवी हक्कांचा जो वैश्विक जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये तरतूद आहे. पण एवढं करूनही त्यांच्यापर्यंत ते अधिकार पोहोचलेच असतील किंवा त्यांचा त्यांना लाभच झाला असेल, असा त्याचा अर्थ होत नाही. मग याच्यासाठी असंख्य असे अडथळे किंवा अडचणी ज्या आहेत त्या समाजात आहेत. समाजाच्या काही समजुती आहेत, मान, अपमान, भेदभाव, विषमता यासारख्या काही गोष्टी आहेत, की ज्या माध्यमातनं या अधिकार प्राप्तीसाठी त्यांना अडथळे निर्माण होताना दिसून येतात. मग अधिकार प्राप्तीमध्ये सुनिश्चिती नसल्यामुळे त्यांना आजही सीमांत वर्ग म्हणून गणलं जातं. दुसरा भाग याच्यामध्ये येतो, की जेव्हा पण आपण सीमांत वर्ग ही संकल्पना अभ्यासतो, तर ती फक्त राजकीय क्षेत्राशी किंवा धर्म किंवा जातीय क्षेत्राशी संबंधित राहत नाही. तिचे जे संबंध आहेत, ते सामाजिक पातळीवरचे सुद्धा आहेत. म्हणजे तिचा स्तर जर व्यक्ती गरीब असेल, तर तेव्हा सुद्धा ती व्यक्ती सीमांत वर्गांमध्ये गणली जाते. कारण तिच्यामध्ये संसाधनांचा अभाव असल्यामुळे, शिक्षण नसल्यामुळे, ती स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकत नसल्यामुळे गरिबी, कुपोषण, उपासमारी यासारख्या समस्यांना सामोरी जात असते. मग अशा वेळी सामाजिक स्तर हा त्या धर्म जातीपेक्षा परे होतो. मग त्यावेळी सामाजिक पातळीवर जेव्हा किंवा त्या दृष्टीने जेव्हा आपण सीमांत वर्ग अभ्यासतो, तर त्याचे पण वेगवेगळे पैलू आहेत. सांस्कृतिक भाग म्हटलात तर ऐतिहासिक कालखंडापासून आत्तापर्यंत त्यांचं जे काही जीवन चालतं आहे, त्या जीवनामध्ये त्यांच्या स्वतःच्या काही रूढी, परंपरा, मूल्य यांचा समावेश असतो. तर तिथे 2 गोष्टी असू शकतात. एक तर त्यांना त्याच्यामध्ये परिवर्तन हवं आहे किंवा त्यांना ती परिस्थिती हवी तशीच किंवा जैसे थेचं ते समर्थन करतात. तर या आधारावर सुद्धा आपल्याला सीमांत वर्गांचं वर्गीकरण किंवा वेगळेपण किंवा त्यांची परिभाषा जी आहे ती मांडता येते. आणि यातही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक परिस्थिती, जी प्रत्येक सीमांत वर्गांसाठी लागू पडणारी आहे. कारण या आर्थिक परिस्थितीमुळेच कुठेतरी या प्रवाहापासून दूर राहण्यामध्ये ते अ, भाग पाडलं जातं. तर याच्यामध्ये सीमांत वर्ग यांना लिंग, जात, जन्म, समुदाय आणि धर्म या आधारावर पक्षपाताचा सामना करावा लागतो. ते समाजाच्या प्रवाहापासून वेगळे आहेत किंवा त्यांच्यासाठी एक निश्चित अशी समाज व्यवस्था आहेत किंवा समाज नियम आहेत आणि त्या समाज नियमांनाच त्यांनी
पाडलं पाहिजे. त्यांनी स्वतःची चौकट मोडता कामा नये, त्यांनी स्वतःचं स्थान बदलता कामा नये, त्यांनी स्वतःचं स्तर बदलता कामा नये. अशा पद्धतीने समाजाच्याच माध्यमातनं एक प्रकारे त्यांना निर्देश दिला जातो आणि तेही त्या गोष्टीला एक्सेप्ट करतात. मग या आधारावर समाजामध्ये असुरक्षित, उपेक्षित आणि भेदभावपूर्ण व्यवहार जो आहे, तो या सीमांत वर्गांसोबत होताना आपल्याला दिसून येतो. मग नेमक्यापणाने हा जो व्यवहार होतोय त्यांच्यासोबत, हा प्रत्यक्ष स्वरूपात होतो किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात? बऱ्यापैकी प्रत्यक्ष स्वरूपात तेव्हाच होतो जेव्हा सीमांत वर्गाला त्याचे हक्क किंवा त्याच्या जाणीवा नसतात आणि अप्रत्यक्ष स्वरूपात झाल्यात तर कायदेशीर स्वरूपामध्ये त्याची तरतूद आहे किंवा त्याची शिक्षा आहे. म्हणजे जर या सीमांत वर्गांसोबत काही अपमानजनक गोष्ट घडली तर त्या संदर्भामध्ये त्यांना कायदेशीर संरक्षण सुद्धा आहे. पण याचा वापर ते तेव्हाच करू शकतात जेव्हा त्याच्याविषयी त्यांना जाणीव असेल आणि त्यांना जाणीव झाली, की समोरच्या व्यक्तीमध्ये किंवा व्यक्तिसमूहामध्ये ज्याच्या माध्यमातून हा व्यवहार केला जातो आहे, त्याला पण त्याचा धाक निर्माण होईल. पण ही जाणीव नसल्यामुळे ती बिनधास्तपणे अशा पद्धतीच्या कृती आजही आपल्या समाजामध्ये होताना दिसतात. मग अपमान असेल, पिळवणूक असेल, शोषण असेल, त्यांना घाबरवणं असेल किंवा त्यांना धमकावणं असेल, तर यासारख्या कृतीचा वापर त्या व्यक्तींची मानखंडना करण्यासाठी केला जातो. त्याच्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, परंपरा यांच्या माध्यमातून या कृतींना समर्थन मिळतं. त्यांना वाटतं, की ते जे करतायत ते योग्यच आहे. त्यांनी त्या पद्धतीने ते केलंच पाहिजे. आज बघा फॅन्ड्री मूव्ही जर तुम्ही बघितला, तर त्या माध्यमातनं तुम्हाला कळेल, की एका व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल आहे. शेवटचा जो सीन आहे त्यात बघितलं असेल, की त्यांना तो डुक्कर पकडायचं काम करायचं असतं आणि त्याच गावामध्ये एका व्यक्तीच्या हातामध्ये मोबाईल आहे. तो Facebookला आहे. म्हणजे एक प्रकारे त्याच्याकडे विज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर करून तो काय करतोय? तर एक प्रकारचा जातीवाद पसरवतोय. एक प्रकारे त्या वर्गाचा तो अपमान करतोय. म्हणजे कितीही विकसित झालं याचा अर्थ असा नाही की तुमची सामाजिक मानसिकता बदलली किंवा तुमच्या सामाजिक कृतीमध्ये परिवर्तन घडवून आणलं. समज असणं वेगळं आहे आणि स्वीकारणं ही गोष्ट वेगळी आहे. लोकांना जाणीवा असतात, समज असतात, पण स्वतः त्या कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न जोपर्यंत ते करत नाही, तोपर्यंत या सीमांत वर्गाला आपण न्याय मिळवून देऊ शकत नाही. आणखीन एक जो मूव्ही आहे, जो लेटेस्ट आलेला आहे, की जय भीम. त्या माध्यमातनं जातीच्या आधारावर किंवा ते जे आदिवासी लोकं आहेत, त्यांना प्रमोशन मिळवण्याच्या नावाखाली कशा पद्धतीने कैद केलं जातं, त्यांना शिक्षा दिली जाते किंवा त्यांच्यावर खोटे आरोप केले जातात आणि या माध्यमातनं त्या व्यक्तीच्या जगण्याची सुद्धा किंमत राहत नाही. त्या व्यक्तीच्या कुटुंबाची सुद्धा किंमत राहत नाही. म्हणजे आजच्या आधुनिक कालखंडामध्ये अशा काही घटना ज्या सत्य घटनेवर आधारित असतात किंवा सत्याच्या अगदी जवळ असतात. अशा घटना बघितल्यानंतर कळतं, की आजही सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि परंपरा यांच्या माध्यमातनं त्या कृतीला, त्या आचरण जे आहे किंवा त्या ज्या मान्यता आहे, त्यांना प्राधान्य मिळताना दिसतं. त्याच्यामुळे सीमांत वर्गांना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर त्यांच्या खऱ्या ओळखी ज्या आहेत, त्या आपल्याला सिद्ध करता आल्या पाहिजेत. आता आपण बघूया, की भारतातले सीमांत वर्ग कोणते आहेत. इथे मी बऱ्यापैकी जे वर्ग आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही मर्यादा त्याच्यामध्ये असू शकतात. पण तरीसुद्धा आपण बघूयात, की या भारतातला जो सीमांत वर्ग आहे, याचे आधार काय आहेत? एक म्हणजे जात, दुसरं म्हणजे धर्म, लिंग, वय, सामाजिक स्तर, प्रदेश आणि व्यवसाय. तर याच्यातले बऱ्यापैकी पॉइंट्स कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूया. पहिलं म्हणजे अनुसूचित जाती, दुसरं आहे अनुसूचित जमाती, तिसरं म्हणजे मागासलेले वर्ग, चौथं अल्पसंख्याक, पाचवं स्त्रिया, बालके, वृद्ध आणि अपंग. सामाजिक स्तर म्हटलं तर मग श्रीमंत, गरीब अशा स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला ते बघता येईल. म्हणजे अमर्त्य सेन म्हणतात, की अजूनही भारतातली किंवा समाजातली स्थिती अशी झालेली आहे, की इतकी विषमतापूर्ण आहे ती, की श्रीमंत अजून श्रीमंत होत चालले आहेत, गरीब अजून गरीब होत चाललेले आहेत आणि याचा परिणाम असा झाला की सामाजिक विषमतेमध्ये भर पडत चाललेली आहे. मग या आधारावर बऱ्यापैकी सामाजिक स्तर, प्रदेश, व्यवसाय या अनुषंगाने सुद्धा आपल्याला सीमांत वर्ग जे आहेत ते बघता येतील. पण याच वर्गांना मी प्राधान्य देण्याचं कारण, की भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने आपल्याला हे नागरी शिक्षण घ्यायचं आहे आणि राज्यघटनेमध्ये तुम्हाला या वर्गांच्या अनुषंगाने तरतुदी, कायदे आणि आयोग बघायला मिळतील.
त्याचा अभ्यास आपण पुढच्या व्याख्यानामध्ये करणारच आहोत. तर आता आपण समजून घेऊया, की भारतातले हे जे सीमांत वर्ग आहेत, यांच्या काय समस्या आहेत. तर बघा, सुरुवातीला आपण अनुसूचित जाती बघूया. भारतीय घटनेमध्ये अ, अनुसूचित जाती समाविष्ट करताना एक क्रायटेरिया म्हणजे कशाच्या आधारावर हे ठरवलं, की ह्या जाती अनुसूचित आहे. तर जसं भारतीय समाजामध्ये वर्णव्यवस्था आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर याच्यामध्ये 5वी अवस्था आहे अस्पृश्य, म्हणजे अतिशूद्र. तर त्यांच्यासाठी ही अनुसूचित जाती ही संकल्पना वापरलेली आहे. तर यांच्यासाठी कायदेशीर स्वरूपाच्या तरतुदी आपण नंतर बघणार आहोत. तर सुरुवातीला अनुसूचित जातींच्या समस्या काय आहेत त्या समजून घेऊया. प्रथम बघा, धार्मिक समस्या. महात्मा गांधी जे आहेत, त्यांच्या विचारांमध्ये तुम्हाला आढळेल, त्यांचं असं म्हणणं होतं, की भारतामध्ये अस्पृश्यता जी आहे, ती समाजासाठी कलंक आहे. ही लोकं जी आहेत, ती अतिशय दारिद्र्यावस्थेमध्ये जगतात. यांना समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान नाही. त्यांना सामाजिक पातळीवर कुष्ठ मानलं जातं किंवा अ, आर्थिक स्वरूपामध्ये गुलामांपेक्षा पण त्यांची वाईट अवस्था आहे आणि धार्मिक स्वरूपात म्हणाल तर त्यांना मंदिरामध्ये प्रवेश सुद्धा नाही. धार्मिक समस्येच्या अनुषंगाने बघाल तर या जातींना धर्माच्या कोणत्याही प्रवाहामध्ये सामील केलं जात नाही. त्यांच्यावर धार्मिक दृष्टिकोनातून नियम लादले जातात, ज्यामध्ये त्यांचं आचरण कसं असलं पाहिजे, त्यांनी समाजापासून कसं वेगळं राहिलं पाहिजे किंवा त्यांच्या माध्यमातून पवित्र आणि अपवित्र संकल्पना ज्या आहेत, त्या सुद्धा रुजवल्या गेल्या. आणि या वर्गाने सुद्धा त्या गोष्टी एक्सेप्ट केल्या. म्हणजे तुम्ही जर बऱ्याच रेफरन्स बुकमध्ये बघितलं, तर सुरुवातीच्या काळामध्ये कशा पद्धतीने ते रस्त्यावर थुंकू नये म्हणून गळ्यामध्ये मडकी बांधणं किंवा कमरेला अ, झाडाची एखादी फांदी बांधणं, म्हणजे त्यांची पावलं जी आहेत ती पुसले जातील किंवा इतरही जसं धार्मिक ग्रंथ त्यांनी वाचू नये, म्हणजे शिक्षणाचा त्यांना अधिकारच नव्हता. ते ऐकू नये किंवा मंदिरामध्ये प्रवेश करू नये, अशा कितीतरी समस्या ज्या आहेत त्या त्यांना फेस कराव्या लागत होत्या. आणि या धार्मिक समस्येच्या माध्यमातूनच एक समाजाची मानसिकता झाली, की त्यांची पात्रता नाहीये, की त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे आणि म्हणूनच एक धार्मिक पातळीवर त्यांच्यासोबत ते विषमता किंवा भेदभावपूर्ण वागणं जे आहे ते राबवलं गेलं. दुसरं येतं की सामाजिक समस्या. सामाजिक समस्येमध्ये सुद्धा त्यांचा व्यवहार, त्यांचं आचरण नियंत्रित करणं, त्यांनी म्हणजे सार्वजनिक पातळीवर जसं आपण म्हणूया की तलाव असेल, विहीर असेल, पाणवठे असेल, या ठिकाणी ते आले नाही पाहिजेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र त्याची सोय केली जात होती. त्याच्यानंतर सार्वजनिक ज्या काही सोयी-सुविधा असतील, तर त्यांचा वापर त्यांनी करू नये. त्यांच्या आरोग्याच्या, शिक्षणाच्या ज्या काही समस्या होत्या, त्या समस्यांमुळे त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये येता आलं नाही. पूर्वीच्या काळी ब्रिटिश काळामध्ये पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार झाल्यानंतर तो शिक्षण घेण्याचा एक अधिकार म्हणा किंवा एक संधी त्यांना मिळाली. पण ही संधी घेताना सुद्धा जर वर्गात बसले तर बेंचवर बसायचं नाही, जमिनीवर बसायचं किंवा वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यायचं. म्हणजे तिथे सुद्धा त्यांच्यासोबत भेदभावपूर्ण अशी वर्तणूक जी आहे ती केली जात होती. याशिवाय त्यांना तो मान, सन्मान किंवा तो स्थान जे आहे ते प्राप्त करून दिलं जात नव्हतं आणि जी काही हलक्या स्वरूपामध्ये त्यांच्याकडनं एक नजर जी आहे समाजाची, ती त्या स्वरूपाची असल्यामुळे त्यांना कुठेतरी अपवित्र समजून त्यांना कोणत्याही गोष्टीचे अधिकार नाहीत किंवा हक्क नाहीत, हीच मानसिकता समाजाची निर्माण होत गेली आणि काळानुसार त्याच्यामध्ये फारसं परिवर्तन झालं नाही. आज स्थिती जरी बदललेली असली, तरी बहुतांशी आजही अशा समस्या अधून-मधून किंवा त्या घटना ज्या आहेत, त्या घडताना दिसून येतात. त्याच्यानंतर आर्थिक समस्या म्हटली, तर उदरनिर्वाहाचं साधन नव्हतं. गावामध्ये जाऊन काही हलक्या प्रतीची कामं त्यांनी केली, तेवढाच त्यांचा भाग होता आणि याच्यामुळे आर्थिक स्थिती सक्षम नसल्यामुळे त्यांच्या ना मूलभूत सोयी-सुविधांची पूर्तता होत होती, ना ते स्वतःचे एक चांगलं घर बांधू शकत होते. त्यांना तोही अधिकार नव्हता. त्यांची घरं कशी असावी, त्यांचं खाणं-पिणं कसं असावं किंवा त्यांनी कुठे राहावं, या सगळ्याच गोष्टी समाजाच्या उच्चवर्णीयांकडनं नियंत्रित केल्या जात होत्या. त्यामुळे समाजाच्या त्या प्रवाहामध्ये त्यांना समाविष्ट होता आलं नाही. या व्यतिरिक्त राजकीय समस्या बघितली तर तुम्ही बघा, जोपर्यंत आरक्षणाची तरतूद केली नाही, तोपर्यंत या वर्गाला म्हणजे एक शंका होती घटना करताना, की आरक्षणाची तरतूद पण का करायची होती? तर समाजाने त्यांना स्वीकारतील किंवा समाज त्यांना प्रतिनिधित्वाची संधी देईल, अशी
अपेक्षा खूप धूसर होती. मग या वर्गाला राजकीय स्वरूपाचे अधिकार प्राप्त झाले पाहिजे, त्यांनाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे किंवा त्यांनाही मतदानाचा अधिकार किंवा त्यांनाही राजकीय पातळीवर सहभागी होण्याची आणि स्वतःच्या मागण्या मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. या अनुषंगाने ती तरतूद करण्यात आली होती. म्हणजे ती तरतूद केली नसती तर या लोकांना ती संधीसुद्धा लवकर मिळाली नसती. त्यासाठी त्यांना अनेक संघर्ष जो आहे तो करावा लागला असता. म्हणजे राजकीय समस्या किंवा राजकीय पातळीवर सुद्धा त्यांना झगडावं लागतं. याशिवाय पुढचा भाग येतो, की अन्य समस्या आहेत. मग या अन्य समस्यांमध्ये 2 गोष्टींचा उल्लेख आपण करू शकतो, की समाजाच्या माध्यमातनं कशा पद्धतीची त्यांना वर्तणूक दिली जाते, तो एक भाग आणि दुसरं म्हणजे, की हा समाज जो आहे, म्हणजे अनुसूचित जाती ज्या आहेत, या स्वतः त्या समाजाला, त्या आचरणाला किंवा त्या पद्धतीला स्वीकारत होते. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या त्या गोष्टी स्वीकारण्यामुळे समस्या निर्माण झालेल्या होत्या. तर या 2 पातळीच्या आधारावर आपण त्यांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्वरूपाच्या ज्या समस्या आहेत किंवा त्यांच्या मूलभूत गरजांचा जो विषय आहे, त्याची मांडणी करू शकतो. याच्यानंतर पुढचा वर्ग येतो अनुसूचित जमाती. आता समाजातला आदिवासी वर्ग हा त्या जमातीमध्ये मोडतो आणि यांच्यासमोर सुद्धा अनेक अशा समस्या होत्या. त्यांचं कर्जबाजारीपण असेल किंवा त्यांच्यापासून त्यांचे जंगलांचे हक्क हिरावून घेतले असतील किंवा अ, विवाह संस्थेच्या बाबतीमध्ये किंवा त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये, व्यसनाच्या बाबतीमध्ये अशा अनेको समस्या आहेत, ज्या या जमातीसमोर उभ्या राहिलेल्या दिसतात. त्यातली पहिली समस्या जी आहे ती आर्थिक समस्या. त्यांचं जीवन जे आहे ते जंगलावर आधारित होतं आणि जसं आपण बघतो की औद्योगिकीकरण झालं किंवा आधुनिकीकरणाच्या नावाखाली जंगलाचा नाश सुरू झाला. त्यांच्या ताब्यात असणाऱ्या जमिनी किंवा त्यांच्या ताब्यात असणारे जे जंगलाचे जे काही भाग होते, त्यांचं शासनाने ताब्यात घेतल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा जो अधिकार होता, तो एक प्रकारे हिरावला गेला. म्हणजे जंगलावर त्यांचा एक प्रकारचा पारंपरिक हक्क होता. तो हक्कच शासनाच्या माध्यमातून नाकारला गेला आणि त्याच्यामुळे त्यांना स्थलांतरित व्हावं लागलं. स्थलांतरित झाल्यामुळे स्वतःच्या संस्कृतीशी स्वतःच्या जगण्याचा जो त्यांचा मार्ग होता, त्या मार्गापासून ते दूर झाले आणि एक प्रकारे ते समाजापासूनच दूर झालेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर सांस्कृतिक समस्या आहेत. जसं आपण बघतोय, की आदिवासी यांची एक वेगळी संस्कृती असते. त्याच्या रूढी, परंपरा, मूल्य जगण्याच्या काही पद्धती असतात. पण याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने एक धार्मिक प्रसार झाला, तर आपल्याला हिंदू समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल किंवा मुस्लिम समाज असेल, अशा वेगवेगळ्या धर्मांचा तिथे एक प्रकारे प्रवेश झालेला दिसून येतो. त्यांचा प्रभाव तिथे निर्माण झालेला दिसून येतो आणि त्यातही ही जमात त्यांच्या आल्यामुळे कुठेतरी त्यांचं जे सांस्कृतिक ओळख होती, ती पुसट झाली किंवा त्याच्यापासून ते दुरावले गेले. 2000 मे बी 2003 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांची जी एक याचिका होती, की आम्हाला हिंदू म्हटलं जाऊ नये किंवा आम्ही हिंदू धर्मीय नाही आहोत. तर सर्वोच्च न्यायालयाने ती गोष्ट एक्सेप्ट केलेली आपल्याला दिसून येते. याच्यानंतर बघा सामाजिक समस्यांचा भाग म्हटला जसं सांगितलं, की इतर धर्मांचा प्रभाव पडला. ते त्यांच्या संस्कृतीपासून दूर गेले, त्यांच्या उदरनिर्वाहाचे मार्ग बंद झाले आणि याच्यामुळे त्यांच्यासोबत अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या. जसं गरिबीला त्यांना फेस करावं लागलं, उपासमारीचं त्यांना सहन कराव्या लागल्या किंवा स्थलांतरित झाल्यामुळे त्यांच्यामध्ये जंगलात राहण्याची एक सवय असेल किंवा तिथलं त्यांचं जे काही कौशल्य असेल ते शहरामध्ये त्यांना कामं येणारं नव्हतं आणि त्याच्यामुळे अचानक त्यांच्या जगण्याच्या पद्धती बदलल्यामुळे त्यांना सामाजिक समस्यांना सामोरं जावं लागलं. याशिवाय समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो भेदभावपूर्ण आहे, विषमतापूर्ण आहे. याच्यानंतर धार्मिक समस्येचा भाग म्हटला, तर जसं मी आत्ताच सांगितलं, की हिंदू धर्म, मुस्लिम धर्म आणि ख्रिश्चन धर्म यांचा त्याच्यावर प्रभाव पडलेला होता. पण त्यात पण ब्रिटिश आल्यानंतर धर्म मिशनरीज जे आहेत, त्यांच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि या प्रभावाच्या माध्यमातनं एका बाजूला त्यांच्यावर अन्याय अत्याचार पण झाले आणि दुसऱ्या बाजूला त्यांना एक आपण म्हणतो ना, की नवीन काही गोष्टींचे आधार जे आहेत, ते सुद्धा प्राप्त झाले. ज्याच्यामध्ये उदरनिर्वाह असेल किंवा शिक्षण असेल किंवा आरोग्यांच्या गोष्टीकडे पण लक्ष दिलं गेलं. पण तरीही पाहिजे त्या प्रमाणामध्ये त्याचा त्यांना फायदा झालेला दिसून येत नाही. त्याच्यानंतर आरोग्यासंबंधीच्या समस्या आहेत. आता ह्या सगळ्या समस्यांमुळे काय झालंय, की कुठेतरी हा जो आदिवासी भाग आहे, हा व्यसनाकडे वळालेला आहे. विविध प्रकारची व्यसनं असल्यामुळे त्यांचे आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. जंगलामध्ये त्यांचं जे खानपान असेल किंवा ज्या पद्धतीचं ते स्वतःच्या रोगाचं निवारण करायचे, त्या पद्धतीपासून दुरावल्यामुळे सुद्धा त्यांच्या आरोग्यावर त्याचे परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. आणि राजकीय समस्या म्हणाल तर जसं
अनुसूचित जातींच्या बाबतीत झालं, की आरक्षण नसतं तर कदाचित यांना सुद्धा राजकीय पातळीवर स्थान मिळालं नसतं. परंतु आजही त्या स्थितीमध्ये फारसा काही फरक पडलेला नाही. आज आरक्षणाची जरी स्थिती असली, तरी समाजाच्या माध्यमातनं त्यांच्यासाठी समस्या, अडथळे आणि अडचणी ज्या आहेत त्या निर्माण होताना दिसून येतात. सर्वांनाच त्या राजकीय अधिकारांचा किंवा हक्कांचा पुरेपूर वापर करता येत नाही आणि केला तरी त्या प्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न पूर्णपणे सोडवले जातील याची शाश्वती नाही. शैक्षणिक समस्या म्हटलं तर जशा इतर या सगळ्या समस्या आहेत, त्याच पद्धतीने या अनुसूचित जमाती आहेत. या जंगलावर निर्भर करत होत्या, पारंपरिक स्वरूपामध्ये स्वतःचं आयुष्य जगत होत्या. त्यामुळे औपचारिक शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्यांच्यापुढे प्रश्न होते, की का यावे आणि कशासाठी यावे? आजही भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला या अनुसूचित जमाती किंवा आदिवासी भाग जर तुम्ही बघितलात, तर त्यांचं राहणीमान, त्यांची वेशभूषा, त्यांची घरं हे अतिशय म्हणजे जंगली स्वरूपासारखं आहे. अजूनही त्या विकासाच्या प्रवाहामध्ये येणं किंवा एक शहरीकरणाचा जो ओढा ओढा आहे, तो त्यांच्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. आणि ज्या ठिकाणी ते राहतात, तिथे मग शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा इतरही ज्या काही सोयी-सुविधा असते, त्यांचा अभाव निर्माण होताना दिसतो. आणि शैक्षणिक समस्या म्हणजे शिक्षणाचा अभाव असल्यामुळे, औपचारिक शिक्षणाचा भाग नसल्यामुळे त्यांना रोजगाराच्या इतर संधीसुद्धा उपलब्ध होत नाहीत. यानंतर पुढचा वर्ग येतो मागासलेले वर्ग. आता अन्य मागासलेले वर्ग जसे अनुसूचित जाती आहेत, जमाती आहेत, त्याच पद्धतीने जे शूद्र म्हटले जात होते किंवा जे सामाजिक, आर्थिक, राजकीय पातळीवर मागासलेले आहेत, त्या पातळीवर त्यांना स्वतःची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अडचणी निर्माण होतात, अशा वर्गांचा समावेश मागासलेल्या वर्गांमध्ये केला जातो. तर मागासलेले वर्ग म्हणजे ज्यांचे पारंपरिक व्यवसाय आहेत. शूद्र म्हटले की आपण बघतो की सुतार आहे, लोहार आहे, त्याच्यानंतर न्हावी आहेत. असे हे धोबी आहेत, असे हे वेगवेगळे जे वर्ग आहेत, हे त्यांचे परंपरेने चालत असलेले काम करत होते आणि त्या पारंपरिक व्यवसायावर ब्रिटिश आल्यानंतर एक प्रकारचा आघात झाला, औद्योगिकीकरणाचा परिणाम झाला, आधुनिकीकरणाचा परिणाम झाला आणि कुठेतरी ते त्यांच्या पारंपरिक व्यवसायांपासून दुरावले. दुसरा भाग याच्यामध्ये आपल्याला बघता येईल, की औपचारिक शिक्षणाचा अभाव. आता पारंपरिक व्यवसायामध्ये रुजलेले असल्यामुळे त्यांना शिक्षण घेण्याची गरज वाटली नाही. वडिलोपार्जित आपण आपला व्यवसाय करायचा आणि उदरनिर्वाह करायचा. तर ते औपचारिक शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यांना या पारंपरिक व्यवसायाव्यतिरिक्त इतर संधी ज्या आहेत रोजगाराच्या किंवा नोकरीच्या, त्या उपलब्ध झाल्या नाहीत किंवा तिथे ते मागे पडले. याशिवाय यांच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो कनिष्ठ स्वरूपाचा आहे, भेदभावपूर्ण आहे, विषमतापूर्ण आहे आणि बऱ्याच अंशी उच्च जातीवर अवलंबून असतात. याच्यामध्ये जर ऐतिहासिक स्वरूपात बलुतेदार ही जर संकल्पना तुम्ही ऐकली असेल, तर जे गावातले शेतकरी आहेत, त्यांच्या आधारावर हे बलुतेदार जे आहे ते सर्व्हाईव्ह करत होते. तर त्याच्यामुळे काय होतं, की जे उच्च जाती होती, जे उत्पादक वर्ग होता, त्यांच्यावर अवलंबून राहिल्यामुळे बऱ्याच अंशी हे स्वतःसाठी काही नवनिर्माण करू शकले नाहीत. याच्यानंतर जसं आपण बघतो, की पारंपरिक व्यवसायावर आघात झालेला आहे, औपचारिक शिक्षणाचा अभाव आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आर्थिक मागासलेपण आहे आणि या मागासलेपणामुळे ते स्वतःच्या मूलभूत गरजांची पूर्तता करू शकत नाही. त्यांना शिक्षणाच्या, आरोग्याच्या समस्या अ, भेडसावतात, पण त्याच्यातही त्यांना मार्ग काढायला संकट निर्माण होतं. याच्यानंतर निरक्षरता आहे. निरक्षरतेचा भाग असा आहे, की आजच्या स्थितीमध्ये एज्युकेशन सिस्टम जी आहे, म्हणजे कोठारी आयोगांनी त्या काळामध्ये समान स्कूल किंवा समान शिक्षण व्यवस्था जी आहे, ती निर्माण करण्याचं शिफारस केली होती. ज्याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा जात, धर्म, वंश, लिंग असा भेदभाव न राहता सगळी मुलं एकाच ठिकाणी शिकतील आणि त्यांच्यामधली जी विषमतेची भावना असेल किंवा अन्यायपूर्ण जी काही भावना असेल, ती नष्ट होईल. परंतु आज जर तुम्ही बघितलं तर सरकारी आणि खाजगी अशा 2 पातळ्यांवर एज्युकेशन दिसून येतं. सरकारी पातळी म्हटलं की गरिबांची मुलं आणि खाजगी म्हटलं की जे उच्चवर्णीय आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे, जे कॉन्व्हेंटमध्ये मुलांना शिकवणं अपेक्षित करतात. तर शिक्षणाचं असं वर्गीकरण झाल्यामुळे स्पर्धात्मक स्थिती निर्माण झालेली आहे आणि या स्थितीमध्ये टिकणं या मागासलेल्या वर्गांसाठी कठीण होतं. त्याच्यानंतर भारतातले आणखीन सीमांत वर्ग म्हणजे अल्पसंख्याक वर्ग आहे. आता अल्पसंख्याक वर्ग हे जातीय, धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक अशा विविध पातळ्यांवर आपल्याला बघता येईल. पण जनरली अल्पसंख्याक वर्ग म्हटलं की आपल्या मनामध्ये सगळ्यात पहिले प्रश्न येतो की हिंदू-मुस्लिम. तर हिंदू बहुसंख्याक आहेत आणि मुस्लिम अल्पसंख्याक आहेत. मग धार्मिक पातळीवर मुस्लिम तर आहेतच, पण शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी हे लोकंसुद्धा अल्पसंख्याक आहेत. तर अल्पसंख्याकाचा अर्थ काय असतो, की जे समाजामध्ये संख्येच्या प्रमाणामध्ये कमी आहेत. मग ते कोणत्याही आधारावर असू शकतात. जातीच्या पण, भाषेच्या पण, सांस्कृतिक पण
ठीक आहे. सो अशा पद्धतीने या आधारावर जर बघितलं, तर यांचं संख्यात्मक प्रमाण जे आहे, हे ठरवतं की या वर्गांना कोणत्या सोयी-सुविधा किती प्रमाणामध्ये मिळतात किंवा मिळत नाही. स्वतः भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने हे मानलं गेलेलं आहे, की जिथे बहुसंख्याक वर्ग हा वेगळ्या धर्माचा, जातीचा, भाषेचा असेल, तिथल्या वर्गाचा सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव या अल्पसंख्याक वर्ग जो आहे त्याच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही आणि परिणामी त्यांची ओळख तिथे पुसट होऊ शकते किंवा ते त्यांच्या अधिकारांपासून किंवा त्यांच्या मूलभूत गरजांपासून दुरावू शकतात. मात्र ही शक्यता जर भारतीय राज्यघटनेने नाकारली नाही, तर ती सुद्धा जर आपण वेगवेगळ्या पातळीवर तपासून बघितली, तर आपल्याला बघायला मिळते. मग याच्यामुळे काय होतं, की हा बहुसंख्याकांचा प्रभाव इतका असतो, की बऱ्याचदा जसं आपण म्हणतो, की बहुमताचं सरकार येतं, तर अल्पमताची तिथे गळचेपी होताना दिसते आणि मग या वर्गाकडे दुर्लक्ष केलं जातं. जिथे आपण जातीय, धर्म किंवा भाषिक आधारावर बघतोय, तिथेच आपण आणखीन वेगळ्या आधारावर सुद्धा अल्पसंख्याक वर्ग बघू शकतो. तो म्हणजे लैंगिक स्वरूपाचा अल्पसंख्याक वर्ग. ज्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर असतील, बायोसेक्शुअल असेल किंवा एल-जी-बी-टी तुम्ही ऐकलं असेल. तर हे जे समलैंगिक लोकं आहेत, यांच्यासाठीचा आता आपण कायदा बघितला तर तो 2018 मध्ये आला. म्हणजे याच्या अगोदर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये खूप सफर करावं लागलं, कायदा नसल्यामुळे किंवा समाजाची मान्यता नसल्यामुळे. आता आपण एक पाऊल पुढे आलेलो आहोत, की कायदेशीर मान्यता मिळाली, पण अजूनही समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा चांगला नाहीये किंवा तितक्या मोकळ्या मनाने त्यांना स्वीकारलं जात नाही. म्हणजे एक प्रकारे त्यांच्याही जगण्यावर त्या बहुसंख्याकांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. धार्मिक स्थितीचा भाग म्हटला तर इन्सिक्युरिटी निर्माण होते. जेव्हा पण हिंदू-मुस्लिम विषय निघतो, तर आजही भारत-पाकिस्तान जी फाळणी झालेली आहे, त्याच्या जखमा ताज्या आहेत. लोक आजही एकमेकांकडे तितकंच संशयाने किंवा अविश्वासाने बघतात किंवा स्वतःचा धर्म इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे, हा एक अट्टहास आपल्याला बघायला मिळतो आणि त्या माध्यमातनं मग दंगली, हिंसाचारासारख्या प्रवृत्ती निर्माण होताना दिसतात आणि याचं बऱ्यापैकी कारण अविश्वास आणि संशय असतो. त्याच्यानंतर सामाजिक स्थितीचा भाग म्हटला तर जी 2005 साली सच्चर समिती होती, त्या समितीच्या माध्यमातनं मुस्लिमांचं किंवा जे मागासलेले वर्ग होते यांचा एक प्रकारे अभ्यास केला गेला आणि तेव्हा असं लक्षात आलं, की ज्या पद्धतीने मागासलेले वर्ग म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती यांना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय आर्थिक स्वरूपाच्या समस्या निर्माण होतात किंवा ते समाजामध्ये पिछाडीवर राहिलेले आहेत, तर त्याच स्वरूपामध्ये अल्पसंख्याक वर्गाला सुद्धा ही समस्या फेस करावी लागते आहे. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मागासलेपण दिसून येतं. मागासलेपण असल्यामुळे समाजाच्या आधुनिक प्रवाहामध्ये त्यांचा समावेश होत नाही किंवा तिथे त्यांना अडचणी येताना दिसून येतात. उदाहरणार्थ भारतामध्येच बघा, जर तुम्ही मिझोराम, मेघालय, नागालँड यासारख्या राज्यांना बघितलं, तर ते एक प्रकारे आदिवासी आधारावर निर्माण झालेले राज्य आहेत आणि तो आदिवासी भाग असल्यामुळे तिथे हिंदू आता अल्पसंख्याक होत आहे. भारतामध्ये जवळपास 7 घटक राज्यांमध्ये हिंदूंना अल्पसंख्याक म्हणून डिक्लेअर केलं गेले. म्हणजे याचा पण आधार तुम्ही बघितलात तर मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाषिक आधारावर अल्पसंख्याक डिक्लेअर होतील. जसं महाराष्ट्राची मुख्य भाषा काय आहे? मराठी भाषा. मग मराठी व्यतिरिक्त ज्या इतर भाषा म्हणजे माझी जी काही दुसरी भाषा असेल, तर अशा वेळी मी अल्पसंख्याक भाषेमध्ये तिथे मोडत असतो. तर याच्यामुळे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन असेल किंवा असमानता, विषमता यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. याशिवाय शैक्षणिक आणि आर्थिक समस्या यांच्यामध्ये सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागतो. त्याचा आधार घेताना त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि हे मग जसं सांगितलं, की जातीय धर्मीय आहेच, पण लैंगिक पातळीवर सुद्धा हा भाग आपल्याला बघता येतो, की जे लैंगिक स्वरूपाचे अल्पसंख्याक आहेत, त्यांना शैक्षणिक आणि आर्थिक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. त्यांना समाजामध्ये सामावून घेण्यात विरोध केला जातो. तेव्हा शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक यासारख्या ज्या समस्या आहेत, याच्यामध्ये तर मग त्यांचं आणखीनच स्थिती जी आहे ती वाईट असते. यानंतर बघा भारतातले सीमांत वर्ग ज्याच्यामध्ये मग आता स्त्रिया येतील. तर स्त्री आपल्याला माहिती आहे पितृप्रधान संस्कृती आहे. स्त्रियांचं स्थान हे भारतीय समाजामध्ये दुय्यम आहे आणि याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. म्हणजे कोणतीही जात असो, धर्म असो, कोणतीही संस्कृती असो, आपल्याला स्त्री जी आहे ती दुय्यम होताना दिसते. म्हणजे एव्हाना अनुसूचित जमातींचा जो भाग बघितला आपण, तर आदिवासी क्षेत्रामध्ये स्त्रियांचा दर्जा उंच होता, तिला निर्णय घेण्याचा अधिकार होता किंवा
मातृसत्ताक पद्धती जी आहे ती त्यांच्यामध्ये होती. पण या आधुनिकीकरणामध्ये किंवा या विकासाच्या प्रवाहात आल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये सुद्धा स्त्रियांचं स्थान जे आहे ते दुय्यम झालेलं दिसून येतं. मग हे दुय्यम स्थान झाल्यामुळे स्त्रीला तिचे अधिकार, तिची निर्णय क्षमता आणि तिला ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट करायची आहे, या सगळ्याच संधी नाकारल्या जातात. तिचे निर्णय तिची फॅमिली घेते किंवा हा समाज ठरवतो, की स्त्रियांनी कोणत्या आचरणाप्रमाणे किंवा कोणत्या नियमांप्रमाणे वागलं पाहिजे. त्यानंतर अत्याचाराचे अ, परिणाम जे आहेत ते स्त्रियांसोबत जास्त होताना दिसतात. याच्यामध्ये लैंगिक अत्याचार असेल, गुन्हेगारीचं स्वरूप जर तुम्ही बघितलं तर त्यांना पळवून नेणं असेल, त्यांचा अ, नकार दिल्यानंतर जसं आपण बघतो की ॲसिड हल्ले होतात किंवा जाळून टाकलं जातं किंवा मारून टाकलं जातं त्या मुलीला नकार दिल्याबद्दल. अशा पद्धतीचे अत्याचार असतील किंवा घरगुती स्वरूपाचे जर आपण अत्याचार बघितले तर हुंडाबळी असेल किंवा घरामध्येच तिचं शोषण होणं असेल किंवा ती विधवा असेल किंवा तिला वारसा हक्क नाकारणं असेल, असेही दिसतात. याशिवाय सामाजिक पातळीवर जर बघितलं तर तिचं दुय्यम स्थान असल्यामुळे शिक्षणाचे अधिकार तिला नाकारले जातात. कुटुंब निवडण्याचा अधिकार तिला नाकारला जातो. विवाह संस्थेचे अधिकार तिला नाकारले जातात. तर या माध्यमातनं एक प्रकारे तिचं शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचा अत्याचार जो आहे, तो तिच्यासोबत होताना दिसून येतो. यानंतर सामाजिक समस्या जर तुम्ही बघितला, तर स्त्रियांचा सुरक्षेचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि हे एक कारण देऊन तिचं जगणं सुद्धा नाकारलं जातं आहे किंवा सुरक्षेच्या कारणामुळे तिला कधीही एकटेपणाने किंवा एक स्वकेंद्रित आयुष्य जे आहे, ते जगण्याची संधी मिळत नाही. तिला स्वतःचे निर्णय घेता येत नाही. याशिवाय तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे, तो समाजाचा तोही पवित्र आणि अपवित्र या संकल्पनेमध्ये अडकलेला आहे आणि याची अ, जी काही उदाहरणं आहेत, जसं शबरीमालाचं उदाहरण जर तुम्ही बघितलं, तर धार्मिक पातळीवर सुद्धा स्त्रियांसोबत बघण्याचा एक भेदभावपूर्ण दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो. याच्यानंतर आर्थिक समस्या. स्त्री पूर्णतः म्हणजे लग्ना अगोदर तिच्या वडिलांवर किंवा भावावर डिपेंड राहते आणि लग्नानंतर ती तिच्या सासरच्यांवर किंवा नवऱ्यावर डिपेंड राहते. मग या दृष्टीने आर्थिक समस्या असं होते, की ती परावलंबी असल्यामुळे तिचं स्वतःचं असं काहीच नाही. म्हणजे आजही वारसा हक्क आल्यानंतर सुद्धा स्त्रियांना तो वारसा हक्क देताना मोकळ्या मनाने दिला जात नाही. म्हणजे जसं आपण बघितलं, की कायदेशीर तरतुदी कितीही चांगल्या झाल्यात, परंतु सामाजिक भान हे नैतिकतेच्या दृष्टिकोनातून नसेल, तर ते हक्क मिळवण्यासाठी या सीमांत वर्गाला संघर्ष करावा लागतो. मग ती परावलंबी असल्यामुळे स्वतःच असं काही नवनिर्माण करू शकत नाही किंवा स्वतःचे निर्णय सुद्धा घेऊ शकत नाही. शैक्षणिक समस्या म्हटली तर ती एकाच उदाहरणावरून तुम्हाला सांगते, की जर एखाद्या घरामध्ये मुलगा आहे आणि मुलगी असेल आणि त्या दोघांपैकी एकालाच शिकवण्याची जर पात्रता असली कुटुंबाची, तर कुटुंब मुलाला शिकवतं, मुलीला शिकवत नाही किंवा मुलीवर जास्त खर्च करण्याऐवजी मुलावर जास्त खर्च करायला प्राधान्य दिलं जातं. म्हणजे एक जबाबदारीचं जे तत्व आहे ते मुलाकडे सरकतं, की त्याला पुढे जाऊन कुटुंबाची जबाबदारी घ्यायची आहे किंवा त्याची ती पात्रता जी आहे ती आपल्याला पूर्ण करणं गरजेचं आहे. त्या माध्यमातून स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन, की त्यांना शिक्षणाची गरज नाहीये किंवा त्यांना आर्थिक स्वावलंबी होण्याची गरज नाहीये किंवा त्यांना त्या गोष्टी करून काय साध्य होणार आहे? हाच प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित केला जातो आणि त्यांना चूल आणि मूल याच्यामध्ये अडकवलं जातं. याच्यानंतर राजकीय समस्या म्हटला तर ॲज इट इज जसं अनुसूचित जाती, जमाती किंवा मागासलेल्या वर्गांसाठी जेव्हा आरक्षण निर्माण केलं, तेव्हा त्यांना ती संधी मिळाली. त्याच पद्धतीने स्त्रियांसाठी सुद्धा प्रतिनिधित्वाची संधी आरक्षणाच्या माध्यमातूनच निर्माण केली गेली. अन्यथा समाजाने त्यांना सुद्धा प्रतिनिधित्वाच्या स्वरूपामध्ये स्वीकारलं नसतं. आजही जर आपण संसदीय आकडे बघितले किंवा विधानसभेचे आकडे बघितले, तर स्त्रियांच्या आरक्षणाच्या मानाने त्यांचा आकडा जो आहे तो राजकीय दृष्टिकोनातनं आपल्याला कमी दिसून येतो. आणि मग याच पातळीवर राजकीय स्वरूपामध्ये निर्णय घेणं किंवा जसं मतदान करताना सुद्धा ती फॅमिलीवर डिपेंड असते, कारण तिला व्यवहार जगाचं ज्ञान नसतं. तर या माध्यमातून अशा काही राजकीय समस्या निर्माण होतात, की स्त्री त्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय प्रवाहामध्ये येऊ शकत नाही. याच्यानंतर भारतातील सीमांत वर्गांमध्ये येतात बालके. आता लहान मुलांचा प्रश्न याच्यासाठी, की तुम्ही बघा आपल्या मूलभूत हक्कांमध्ये शोषणाविरुद्धचा जो हक्क आहे, त्यातलं कलम 24 ज्यामध्ये 14 वर्षाखालील मुलांना धोक्याच्या ठिकाणी काम करणं अ, हे शिक्षेस पात्र ठरवलं जाणार आहे आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा मुलांसाठी प्राथमिक शिक्षण जे आहे, ते सक्तीचं केलं जावं. म्हणजे बालकांसाठी
जी सुरुवातीची स्टेप असेल ती एज्युकेशनच असेल यासाठी तरतूद केली जाते. त्या माध्यमातनं शासन अनेक योजना राबवतं आहे. जसं की खडू-फळा मोहीम असेल किंवा मध्यान्ह भोजन असेल, सर्व शिक्षा अभियान असेल. या माध्यमातनं लहान मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणं, ज्याच्या माध्यमातनं एक निरोगी, सुदृढ आणि अशी अ, सुशिक्षित अशी पिढी आपण निर्माण करू शकतो. तर त्या दृष्टीने बालके सुद्धा सीमांत वर्गांमध्ये येतात. म्हणजे कायदेशीर तरतूद आहे, पण तरीसुद्धा. तर कारण काय आहे, की कौटुंबिक समस्या बऱ्याचदा कुटुंबाचा जो काही बघण्याचा दृष्टिकोन असतो, जसं मुलं आणि मुलगी. मुलगी असेल तर आपण बघतो, की गर्भलिंग निदान करून तिथेच तिला मारलं जातं. म्हणजे तिचे जगण्याचे हक्क नाकारले जातात किंवा एक प्रकारे मुलांचं गरिबी असल्यामुळे त्या मुलांना आपल्या सोबतच खाणीत काम करायला नेणं किंवा मजुरीचं काम करायला नेणं, ज्याच्या आधारे त्यांना आर्थिक उत्पन्न जे आहे ते मिळवता येईल. म्हणजे त्यांना एज्युकेशनपासून दूर नेणं. त्याच्यामुळे भारतामध्ये इतक्या योजना असूनही, इतक्या तरतुदी असूनही जे शिक्षण गळतीचं प्रमाण आहे, ते भरपूर आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे प्राथमिक स्वरूपाचं जे शिक्षण आहे, जे मुलांना मिळालं पाहिजे, त्यासाठी समाजामध्ये अजून पाहिजे तशी अ, जनजागृती झालेली नाही. म्हणजे आजही आपण त्या समस्येला फेस करतो आहोत. दुसरं म्हणजे अवलंबत्व. बालके जी आहेत, ती फॅमिलीवर डिपेंड करत असल्यामुळे फॅमिली ज्या स्वरूपाची असेल, म्हणजे जसे त्यांचे विचार असतील, त्यांच्याकडे असणारी संसाधनं असतील किंवा ते ठरवतात, की मुलांचं आयुष्य कशा स्वरूपाचं असेल. मग या अवलंबत्वामुळे काय होतं, की कधीतरी त्या निर्णयांचा वाईट परिणाम त्या मुलांवर होतो आणि ते त्या प्रवाहापासून दूर ढकलले जातात, खास करून मुली. त्याच्यानंतर आरोग्याची समस्या म्हटली, तर जसं आपण जे मागासलेले वर्ग आपण बघतो आहोत, ते शिक्षणापासून दूर असल्यामुळे एक प्रकारे त्यांच्यामध्ये जागृती नसते किंवा ते अशा क्षेत्रात राहतात, की जे अंधश्रद्धेशी जास्त जवळ जातात ते आणि त्याच्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. अ, आदिवासी भागातल्या स्त्रियांना किंवा ग्रामीण भागातल्या स्त्रियांना योग्य पद्धतीचं जर पोषण मिळालं नाही, तर कुपोषित पिढी जन्माला येते आणि ही बालकं जी आहेत कुपोषित असल्यामुळे त्यांचं जगणं तर कठीण होतंच, काही वेळेस त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यूसुद्धा होताना दिसतो आपल्याला. याच्यानंतर शैक्षणिक समस्या जे सांगितलं, की शिक्षण गळतीचं प्रमाण जास्त आहे. शिक्षणामध्ये ज्या पद्धतीचं आज खाजगीकरण झालेलं आहे किंवा ज्या पद्धतीने आर्थिक पातळीवर तुम्ही सक्षम असाल, तर तुम्ही तुमच्या मुलांना एक चांगलं आयुष्य देऊ शकतात. अदरवाईज मुलांचं भविष्य त्यामुळे धोक्यात येताना दिसतं. आर्थिक समस्याचा भाग म्हणाल, तर कुटुंबामध्ये आर्थिक पातळीवर ज्या पद्धतीचा एक निर्णय घेतला जातो, ज्याच्यामध्ये बालकांसाठी आपण कशा पद्धतीची स्थिती निर्माण करू शकतो, त्यांच्या बालमनावर कशा पद्धतीचा प्रभाव पाडू शकतो, याच्यावर डिपेंड करते, की या आर्थिक समस्या त्या बालकांसाठी काय करू शकतात. हे जर तुम्ही एक उदाहरण सांगते, की मिका धातू जो आहे, जो मायका धातू जो आहे, जो सौंदर्य प्रसाधनामध्ये वापरला जातो. तर त्यासाठी तो धातू काढण्यासाठी लहान मुलांचा वापर सगळ्यात जास्त होतो आणि हे करण्याचं कारण फक्त काय, तर त्यांना दिवसाला रोजगार मिळतो आणि फॅमिलीला सर्व्हाईव्ह करण्याची संधी मिळते. म्हणजे काय होतं, की आर्थिक दृष्टिकोनातून समस्या निर्माण झाल्या, की मुलांचे जे काही बालमन असेल किंवा त्यांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. याशिवाय आपल्याला लहान मुलांच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्याचाराच्या अनेक घटना बघता येतील, ज्याच्यामध्ये पोक्सोसारखा कायदा आहे. त्याच्यानंतर मुलांचं किडनॅप करणं असेल किंवा किडनॅप करून नंतर पुढे त्यांना भीक मागायला लावणं, अशा कितीतरी समस्या समाजामध्ये आहे आणि म्हणूनच बालकांच्या बाबतीमध्ये एक असुरक्षेची भावना सुद्धा निर्माण झालेली दिसून येते. अशा स्वरूपात पुढचा जो सीमांत वर्ग आहे, तो म्हणजे वृद्ध. आता एक आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर जे काही वृद्धपणा एक शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातनं ती स्थिती मानली जाते आणि याच्यामध्ये बघा, की व्यक्ती जी आहे ती दुर्बल होते. दुर्बल झाल्यामुळे ती डिपेंड होते. तर पूर्वी असं व्हायचं, की जॉइंट फॅमिली आहे आणि जॉइंट फॅमिलीमध्ये वृद्धांची सेवा करण्यासाठी बरेच लोकं उपलब्ध राहायचे. पण आता एक संयुक्त फॅमिलीची प्रवाह सुरू झालेला आहे. लोकांना जॉइंट फॅमिलीमध्ये राहायला आवडत नाही आणि स्वतःचं खाजगीपण जपण्यासाठी ते स्वतंत्र राहतात. मग घरामध्ये आई-वडील आणि त्यांची 2 अपत्य अशा स्वरूपाची कुटुंब व्यवस्था आपल्याला बघायला मिळते. मग अशा वेळी वृद्ध जे आहेत, त्या वृद्धांची दुर्बलता इतकी वाढते, की ते स्वतःसाठी काही करू शकत नाही आणि मग ते दुसऱ्यांवर डिपेंड राहणार असल्यामुळे बऱ्याचदा त्यांचा कंटाळा केला जातो आणि मग या माध्यमातून त्यांना भेदभावाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. याशिवाय त्यांना एकाकी जीवन जगावं लागतं. आजच्या आधुनिक काळामध्ये मुलांना स्वतःचं विश्व निर्माण करता यावं, स्वतःचं
आर्थिक स्थिती चांगली करता यावी म्हणून ते घरापासून दूर जातात आणि नवरा-बायको दोघंही जर नोकरी करत असतील, तर घरात या वृद्धांसाठी कोणीही नसल्यामुळे त्यांना त्यांचं एकाकी जीवन जगावं लागतं. म्हणजे कुठेतरी प्रतिष्ठेसाठी किंवा एक चंगळवादी आयुष्य जगण्याच्या दृष्टिकोनातनं जो काही आपला प्रवास होतो आहे, तर त्याच्यामध्ये वृद्ध ही सीमांत वर्गांमध्ये मोडतात आणि त्यांच्यावर पण मग एकाकी जीवन जगण्याची परिस्थिती उद्भवते. आजारपणामुळे म्हणजे त्या काळामध्ये जे काही त्यांनी श्रम केलेले असतील, म्हणजे ज्या पद्धतीचं ते सामाजिक जीवन जगलेले असतील, व्यसन केलेलं असेल किंवा ज्या पद्धतीचं त्यांनी खानपान केलेलं असेल, त्याचे परिणाम वृद्धावस्थेत दिसतात. त्यामुळे त्यांना अनेक आजार जडतात आणि मग त्यांचं मानसिक संतुलन पण बिघडतं. याशिवाय बघा आर्थिक समस्या निर्माण होते. अ, जर आपण असं म्हटलं, की एखादी व्यक्ती नोकरीला आहे आणि तिला जर पेन्शनची सुविधा असेल, तर कमीत कमी तिला तो एक आधार राहतो. परंतु जे असंघटित स्वरूपाचे कामगार मजूर आहेत, ज्यांना जोपर्यंत ते काम करतात तोपर्यंतच मजुरी मिळणार आहे आणि जोपर्यंत काम करत ना जेव्हा त्यांचं काम बंद होतं, तेव्हा त्यांची मजुरी पण बंद होणार आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची पेन्शन किंवा सोय होणार नाही आणि याच्यामुळे असं होतं, की या काळामध्ये त्यांना गरिबीला सामोरं जावं लागतं. बरेचसे वृद्ध जे आहेत, ते आपल्याला भीक मागताना सुद्धा दिसून येतात, कारण फॅमिलीकडनं त्यांना सांभाळलं जात नाही किंवा त्यांचा कंटाळा केला जातो. याच्यानंतर अ, वृद्धांची पुढची जी समस्या आहे, ती म्हणजे विभक्त कुटुंब आणि विभक्त कुटुंबामध्ये जसं सांगितलं, की आता लोकांना स्वतःचं खाजगी आयुष्य जास्त महत्त्वाचं वाटतं आणि वृद्ध म्हटलं, की त्यांना ती अडचण वाटायला लागते. पूर्वीच्या काळी जॉइंट फॅमिलीमध्ये जो वृद्ध व्यक्ती असेल, ज्येष्ठ व्यक्ती असेल, तो कुटुंबाची धुरा सांभाळायचा. पण आताच्या स्थितीमध्ये वृद्ध हे एक फक्त जबाबदारी बनून राहिलेले आहेत आणि ते अधिग्रहित कर्तव्यांमध्ये मोडतात. म्हणजे मुलांवर काही बंधन नसल्यामुळे बऱ्याचदा मुलं त्यांच्या आई-वडिलांची जबाबदारी टाळताना दिसून येतात आणि मग याच्या माध्यमातनं राजकीय पातळीवरच्या अनेक समस्या ज्या आहेत, त्या निर्माण झालेल्या आहेत. या वृद्धांसाठी राजकीय पातळीवर त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी किंवा त्यांच्यासाठी न्यायपूर्ण स्थिती निर्माण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. आणि जसं आपण बघितलं, की कितीही राजकीय पातळीवर जरी प्रयत्न केले, पण जर सामाजिक पातळीवरती मानसिकता नसेल, तर आपल्याला या समस्या सोडवता येणं अशक्य आहे. यानंतर भारतातील सीमांत वर्गांमध्ये येतो अपंगांचा एक भाग जो आपण बघणार आहोत. आता याच्यामध्ये अंध असतील, अपंग असतील किंवा विकलांग अशा स्वरूपामध्ये आपण घेणार आहोत. तर अपंगांचं पण एक येते की ते दुर्बल असतात. त्यांना इतरांवर डिपेंड राहावं लागतं आणि त्याच्यामुळे स्वतःसाठी स्वतःहून काही करण्याची क्षमता डेव्हलप होईपर्यंत त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. शासनाने त्या संदर्भात सुद्धा अनेक योजना, कायदे केलेले आहेत. पण पुन्हा सामाजिक पातळीवर त्यांना नेहमीच एक प्रकारे दुर्लक्षित स्वरूपामध्ये बघितलं जातं. अवलंबत्व असल्यामुळे कंटाळा होताना दिसतो. फारशी त्यांची काळजी घ्यावी लागते किंवा त्यांच्यासाठी एक सेपरेट एक व्यक्ती जर त्यांच्यासाठी राहत असेल, तर त्या माध्यमातून सुद्धा त्यांची जबाबदारी वाटते आणि मग तो अ, नकारात्मक भूमिका जी आहे ती आपल्याला दिसून येते. सामाजिक मानसिकता जर म्हणाल, तर यांना स्वीकारायला कोणी तयार नसतं. मग तुम्ही बघा विवाह असेल, रोजगार असेल किंवा इतर समाजाची जी काही गोष्टी असतील, तर या गोष्टींमध्ये यांना सामावून घेणं म्हणजे जबाबदारी स्वीकारल्यासारखं वाटतं आणि कुठेतरी स्वतःचं स्वातंत्र्य गमावल्याचा आव आणून लोकं यांना सामाजिक दृष्टिकोनातनं दुरवतात किंवा त्यांच्यापासनं लांब होतात आणि मग ही सामाजिक मानसिकता अशा स्वरूपाची असल्यामुळे अपंगांना सुद्धा काही वेळेस एकाकी जीवन जे आहे ते जगावं लागतं. शैक्षणिक समस्या म्हणाल तर जसं आपण म्हणतो की अंध असतील किंवा मूकबधिर असतील, तर यांच्यामध्ये सुद्धा जर ती अ, पात्रता जी आहे ती निर्माण करायची असेल, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र अशी शिक्षण व्यवस्था आहे आणि या शिक्षण व्यवस्थेचा लाभ जर त्यांना मिळाला, तरच त्यांचं आयुष्य पुढचं थोडंफार सुधारणार असतं. पण आपण जसं बघतो, की शहरी भागांमध्ये या सोयी किंवा उपलब्धता जी आहे ती होते. त्यात पण आर्थिक गोष्ट आलीच, पण तरी शहरी भागांमध्ये या शिक्षण व्यवस्था अवेलेबल होतात. पण इतर जो आपला भाग आहे, ग्रामीण भाग असेल किंवा आदिवासी भाग असेल, तिथं त्यांना कायमस्वरूपी असं आयुष्य जे आहे ते खितपत काढावं लागतं. आर्थिक समस्याचं जर सांगितलं, की जर कॅपॅसिटी असेल, कारण अपंगत्व असेल तर त्याच्याशी लढण्यासाठी आरोग्य पातळीवर प्रयत्न करावे लागतात आणि त्यासाठी तुम्ही आर्थिक सक्षम असाल, तरच बऱ्यापैकी काही गोष्टी आपल्याला साध्य करता येतात. पण फॅमिली जर आर्थिक समस्येशी झुंजत असेल, तर त्यावेळी सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष जे आहे ते केलं जातं आणि या दुर्लक्षितपणामुळे काय होतं, की समाजाच्या कोणत्याही क्षेत्रामध्ये सामावून घेताना त्यांना टाळलं जातं किंवा त्यांना नाकारलं जातं.
अशा स्वरूपामध्ये सारांश स्वरूपात जर आपण बघितलं, तर लक्षात येईल, की आत्तापर्यंत जो काही आपण सीमांत वर्ग बघतो आहे, यांना आर्थिक, सामाजिक, आर्थिक त्याच्यानंतर राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक असे कितीतरी पैलू आहेत किंवा जात, धर्म, लिंग, सामाजिक स्तर असतील, व्यवसाय असतील, अशा कितीतरी अनुषंगाने त्यांना संघर्ष करावा लागतो आहे. अजूनही त्यांना त्यांची अधिकार प्राप्तीसाठी प्रयत्न करावे लागत आहेत. मग या वंचितांची संघर्ष, निर्णय अधिकार आणि व्यक्तित्व समजून घेताना एक गोष्ट लक्षात येते, की फक्त व्यक्ती म्हणून वंचितकरण त्यांचं होत नाही, तर ते विशिष्ट समूहाचे भाग आहेत. म्हणून त्यांना वेगळं पाडलं जातं, त्यांचं व्यक्तित्व नाकारलं जातं आणि व्यक्तित्व नाकारणं म्हणजे एक प्रकारे त्यांची मानखंडना या माध्यमातून केली जाते. मग भारतातले विविध जे सीमांत वर्ग आहेत, त्यांना आजही अनेक समस्या आहेत आणि या समस्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आरोग्य, संसाधने या गोष्टींच्या बाबतींमध्ये आपल्याला पडताळून पाहाव्या लागतील. जसं आपण बघतो की शिक्षणाचा अभाव आहे, संसाधनांचा अभाव आहे, त्याच पद्धतीने आरोग्य, शिक्षण, इव्हन निर्णय क्षमतेमध्ये सुद्धा त्यांना सामावून घेतलं जात नाही. त्यांच्या विचारांना कोणी महत्त्व देत नाही आणि या माध्यमातून हा सीमांत वर्ग कुठेतरी त्या किनाऱ्यावर ढकलला गेलेला आपल्याला दिसून येतो. आजच्या व्याख्यानाच्या माध्यमातून मी तुम्हाला काही स्वाध्याय देणार आहे. त्यातला पहिला स्वाध्याय आहे, की सीमांत वर्ग म्हणजे काय आणि भारतातील सीमांत वर्ग कोणते? दुसरा स्वाध्याय आहे, की भारतातील सीमांत वर्गाच्या समस्या काय आहेत आणि अ, त्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने तुम्हाला स्पष्ट करायचे. म्हणजे समस्या पण मांडा आणि त्या संदर्भात कशा स्वरूपाच्या घटनादुरुस्ती, कायदे किंवा तरतुदी झालेल्या असतील, त्याचा सुद्धा तुम्ही तिथे समावेश करू शकता. त्यानंतर प्रिकॅप म्हणजे पुढच्या सत्रामध्ये आपण खालील मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत, ज्याच्यामध्ये भारतातील सीमांत वर्गांसाठी कोणते कायदे आहेत, घटनात्मक तरतुदी आहेत आणि आयोग आहेत. याशिवाय या भारतातील सीमांत वर्गांसमोर अजूनही कोणती आव्हानं आहेत, त्याचा देखील आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. धन्यवाद.